नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्याही साईजची बाही कशी परफेक्ट कटिंग करायची असते हे सांगणार आहे. तर पहा, मी बऱ्याच वेळा बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे. इथेही मी अजून एकदा तुम्हाला बाहीचं कटिंग सांगणार आहे, तेही 40 साईजच्या बाहीचं कटिंग. तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा बाहीचं कटिंग कराल त्यावेळेस तुमची बाही अजिबात बिघडणार नाही, फुगा वगैरे येणार नाही, घोळ वगैरे येतो पहा, तर ते सुद्धा येणार नाही. तर आता जी मी पद्धत सांगते ती सर्व साईजसाठी आहे. फक्त कॅप हाईट काढायची कशी हे फक्त तुम्ही पाहायचं आहे आणि ज्या त्या छातीनुसार तुम्ही ती कॅप हाईट ठेवायची. आता बाहीची उंची घेऊया आपण 9 इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं, 10 इंच. तर इथून अजूनही 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. पहा, उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण काय घेतो, कॅप हाईट 9 + 1 10. आता बाही घडी आपण आधी काढत नाही, मुंडा घेर किती आहे हे पाहायचं आहे आणि पूर्ण कटिंग आपलं झाल्यानंतर बाही घडी किती भरते हे पाहायचंय. तर बाही घडी कधीही आधी काढायची नाही, नाहीतर तुमची बाही कमी पडू शकते किंवा जास्त तर होऊ शकते. त्यासाठी आधी मुंडा घेर किती आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर मी 40 साईजची बाही कटिंग करते, तर मी या इथे 9.5 इंच मुंडा घेर घेणार आहे. तुमचा मुंडा घेर जो आहे तो कमी सुद्धा असू शकतो किंवा जास्त सुद्धा असू शकतो. 9.5-10 इंच सुद्धा मुंडा घेर आपल्या 40 साईजमध्ये येतो. त्यानुसार तुम्ही मुंडा घेर घ्यायचा आहे. आता इथे मला कॅप हाईट काढायची. तर कॅप हाईट काढण्याचा फॉर्म्युला काय असतो, छातीचा 10वा भाग. छातीचा 10वा भाग. आता इथे 40 छाती आहे, तर त्याचा 10वा भाग केल्यानंतर फक्त 4 इंच आपला हा 10वा भाग निघतो. तर इथून इथं जी उंची आहे इथून खाली आपण 4 इंच घ्यायचंय. आता हा जो फॉर्म्युला आहे 5 इंच बाही असेल ना त्याच्या पुढे वापरायचा आहे. छोट्या बाहीसाठी हा फॉर्म्युला नाही, कारण छोटी बाही असेल तर कॅप हाईट आपल्याला त्याच पद्धतीने घ्यावी लागते. तर 5 इंचाच्या पुढे जेवढी बाही असेल त्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही कॅप हाईटचा वापरायचा आहे. तर बरोबर इथं मी 4 इंच कॅप हाईट घेतली. आणि जसं की मी सांगितलं, मला मुंडा घेर 9.5 इंच मिळालेला आहे ब्लाऊजवरती, तर तो मी 9.5 इंच इथं टाकणार आहे. तर पहा, इथे मी असा टेप ठेवला आणि या लाईनवरती 9.5 इंच कुठे येतं हे पाहिलं. या इथे 9.5 इंच आलेलं आहे आणि इथून एक तिरकी लाईन आपल्याला ओढायची आहे या पद्धतीने. मुंडा घेर आपला इथपर्यंत 9.5 इंच आलेला आहे. आता आकार कसे द्यायचे हे सांगते. इथून तुम्ही घ्या 1 इंच आणि हे मुंडा घेराचा जो आपण पॉइंट दिलाय तिथून 2 इंच, 2 इंच आणि 2 इंच असे 3 भाग घ्यायचे. आणि हे किती आहे हे पाहायचं नाही. मग हे कितीही असू शकतं, जास्त असू शकतं, कमी असू शकतं, तर ते पाहू नका. फक्त हे 3 पॉईंट द्या, 1, 2 आणि 3. 2-2 इंचावरती मी पॉईंट दिले. हा पहिला पॉईंट आहे, अर्धा इंच घेतला मी. हा दुसरा पॉईंट अर्धा इंच खाली घेतला आणि हा दुसरा पॉईंट पण आपल्याला वरतीच घ्यायचा आहे, सॉरी. आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच खाली घ्यायचा आहे. या पद्धतीने हे पॉईंट घ्यायचे. आता आकार देताना कसे द्यायचे, हा 1 इंचाचा पॉईंट आहे ना, इथून असं ह्या पहिल्या पॉईंटवर आणायचा. आता हा इथं सेंटर, हा दुसरा पॉईंट आहे ना, या दुसऱ्या पॉईंटवर असं इथे ह्या लाईनवरती यायचं आणि ह्या लाईनपासून
असा हा आकार तयार करायचा. मग या पद्धतीने हा बाहीचा आकार आपला तयार होतो. तर हा झाला पुढचा आकार, खोलखड्डा जो म्हणतात तो आपला या इथे तयार झाला. आता आपण दुसरा आकार तयार करणार आहे. त्यासाठी इथे मी 1.5 इंचावरती एक पॉइंट दिला. इथून पहा, इथे पहा, इथून इथे आणलं, इथून या पॉइंटवरती घेऊन आले आणि परत असं खाली आणलं. तर कुठून कसे पॉइंट घेतलेले आहेत ते फक्त पहा आणि आकार द्यायला शिका. याने तुमच्या बाहीमध्ये घोळ वगैरे येणार नाही, कारण हे आकार पहा आतल्या आत तयार होतात. असे एक अंदाजे आपण आकार दिलेले नाही आहेत, त्यामुळं तुमची बाही ही परफेक्टच बसणार आहे. दंडघेर 6 इंच आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. हे 1.5 इंच मार्जिन आणि 6 इंच दंडघेर. आता इथे आपण अजून दंडघेर घेतला, मुंडाघेर घेऊन 1.5 इंच आपण मार्जिन घेतलं नव्हतं, तर ते 1.5 इंच मार्जिन. दंडघेर 6, 1.5 इंच मार्जिन. हा मुंडाघेर इथंपर्यंत आहे, त्याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता इथे लक्षात ठेवायचं आहे, ब्लाऊजमध्ये 1.5 असेल तर इथंही 1.5 इंच मार्जिन घ्या, आणि ब्लाऊजमध्ये 2 इंच मार्जिन असेल तर इथं सुद्धा तुम्ही 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. हे जोडून घेऊया. हे जोडल्यानंतर इथं 1/2 इंच डाऊन करायचं आहे. इथं डाऊन केलेलं आहे. आता कोणत्याही साईजची तुम्ही लांब बाही कटिंग करत असाल तर त्यावेळेस पहा, इथून इथंपर्यंत जवळपास 2 इंच सरळ यायचं आणि मगच इथून थोडासा असा कर्वमध्ये फिटिंग करायचं. म्हणजे तुमच्या बाहीमध्ये इथं घोळ, मध्येच घोळ येतो पहा इथे, तर तो घोळ येत नाही. असा राऊंडमध्ये फिटिंग करायचं. तर सर्व साईजमध्ये मी आता तुम्हाला कॅपहाईट फॉर्म्युला सुद्धा सांगितला, या पद्धतीने वापरा. छातीचा 10वा भाग. छातीचा 10वा भाग कसा काढायचा हे सुद्धा सांगते, काही अवघड नाही. नाहीतर परत 10वा भाग कसा काढायचा याची सुद्धा कमेंट येईल, तर मी सांगते. आता हे समजा तुमची 30 छाती आहे. छातीचं हे मार्किंग करून घेतलं, याच्यामध्ये एक पॉईंट द्यायचा. 3.0 म्हणजे किती झाली? 30 साईजसाठी कॅप हाईट 3 इंच. आता 32 साईज आहे. 32 साईज आहे. तर आता फक्त याच्यामध्ये एक पॉईंट किती निघली कॅप हाईट? 3.25, 3.2 म्हणजे 3.25. 34 साईज पॉईंट दिला मध्ये 3.4 म्हणजे 3.5ला एक लाईन कमी येते, तर 3.5 इंच कॅप हाईट घेतली तरी चालते. फक्त लक्षात ठेवा 5 इंचाच्या पुढे वापरा फॉर्म्युला, नाहीतर तुम्हाला परत तिथं हा जो गॅप आहे ना तो खूप कमी राहील. 36चं सुद्धा सांगते. 36 साईज आहे, यामध्ये एक पॉईंट दिला 3.6. मग इथे सुद्धा तुम्ही एक पॉईंट वरती घेतला चालेल, नाही घेतला चालेल. 3.5 इंच सरळ सरळ सुद्धा घेऊ शकता. आता याप्रमाणे तुम्ही बाकी सर्व साईजमध्ये करायचं आहे. तर एकदम परफेक्ट अशी इथं मी बाही दाखवलेली आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही मापाची बाही या पद्धतीने कटिंग करू शकता. तर पहा 10 आणि वरती एक पॉईंट एवढाच इथं इथंपर्यंत आहे. म्हणजे एक पॉईंट वरतीच आलेलं आहे. बाहीची घडी, बाही रुंदी, बाहीची घडी जे काही म्हणाल ते आपलं एवढं आलेलं आहे. तर इथं मी परफेक्ट असं बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखीन काही प्रॉब्लेम येत असतील तर, आणि बाहीसुद्धा तुमची कशी बसते हे सुद्धा सांगा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.